मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा कोलमडल्याचं चित्र डोंबिवलीत पाहायला मिळालं. शुक्रवारी रात्री सुमारे 8च्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकात सिग्नल फेल झाल्याने डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. दिवा ते कल्याण दरम्यानच्या मार्गावर लोकल गाड्यांची रांग लागली. एका पाठोपाठ एक लोकल थांबल्याने प्रवासी अक्षरशः ताटकळत अडकून पडले. या गोंधळातच एका लोकलमधील प्रवासी कोपर स्थानकात उतरून रूळ ओलांडत असताना अपघातग्रस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. जखमी प्रवाशाला तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्या प्रकृतीबाबतची अधिक माहिती वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. दिवा स्थानकातून सुटणाऱ्या कल्याण लोकलला याचा सर्वाधिक फटका बसला. 15 मिनिटांनी लोकल सेवा कासव गतीने सुरू झाली खरी, पण अवघ्या 15 मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास लागल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. ब्रिटिशांच्या काळातील रेल्वे सेवा तरी बरी होती अशा शब्दात नाराजी व्यक्त करत प्रवाशांनी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एकूणच सिग्नल फेल झाल्याच्या एका घटनेने संपूर्ण वाहतूक विस्कळीत होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. अनिल शिरसाट, द पोलीस न्यूज, मुंबई.